मावळवीत विश्वाभास नवलोदयला चंडास अद्वयाब्जनी विकास बनवायला. ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही अध्यायाच्या प्रारंभी नमनं केलेले आहे त्याच्यामध्ये हा 16वा अध्याय तत्वनिर्णयाचा आहे. त्याच्यात तत्वाचा काय केलेला आहे, निर्णय केलेला आहे. म्हणून विश्व या तत्वाला काय म्हणायचं, भास मांडलेला आहे. एक एक घटना आहे बघा. हा सूर्यरूपी उदयाला आल्यानंतर भौतिक सूर्य जगाचं प्रकाशन करतो, हा जगताचा काय करतो, बाध करतो. त्याचप्रमाणे अविद्या रात्री रसवणी याकडे ज्ञान असतात. दिवस आला की चांदण्या कुठे जातात ते सांगता येत नाही. खगोलशास्त्र सुद्धा कमी पडते. कोणतंच शास्त्र यथार्थ ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. फक्त मोठ्या तोंडातून ऐकले आहे वेदांत शास्त्र. अंतिम निर्णय कोणाचा, जोग महाराजाच्या वेळेला किरीट पुष्टे व्हायचे ना, मग सगळेच त्याच्यामध्ये पण कोणाला किती मार्क द्यायचे, कोणाला किती मार्क, हा निर्णय कोणा करायचा, जोग महाराज आहे. खेळामध्ये सुद्धा असं ते मग त्याला बक्षीस असतं. एखादा तर बघतीचे 31 लाख नाही इतकं बक्षीस कोण आता ते आपल्याला काही जाऊ दे. आपल्याला याच्यामध्ये जो निष्णात आहे तुला एवढं तुम्ही प्रावीण्य देता आणि अध्यात्मशास्त्रामध्ये प्रगतीला गेलेला म्हणजे बऱ्या जाणणारे लोक आहेत. एक दृष्टांत, हा सूर्योदयाला आल्यामुळे आपल्याला आत्मदृष्टी, दिव्यदृष्टी प्राप्त होते. कोणाच्या प्रमाणे एकदा प्रभात झाली म्हणजे पक्षाला डोळे फुटतात. तोपर्यंत आंधळ असतो. आंधळे ती संसारी जीने हरी ओळखला. एक त्या कमळाच्या सुगंध सेवनाकरता गेलेला भ्रमर इतका लब्ध होतो की तो स्वतःचं मरण सुद्धा काय तो विसरून जातो. मग आपण घेतलं की त्याची मिसेस आणि त्याला सोडतात नाही. मग त्याच्याकरता एकच पर्याय आहे, सूर्याच्या किरणाचा स्पर्श. जोपर्यंत सूर्याच्या किरणाचा स्पर्श फुलाला होत नाही तोपर्यंत कळीच राहणार, ती उमलू शकत नाही. दुसरा दृष्टांत असा काढायची चक्रवाक पक्षाचा. तो अडचणीच्या जागेमध्ये अडलेला असल्यामुळे रात्रीच्या पक्षाचं मिलन होत नाही. ते सूर्य उदयाला आल्यामुळे त्यांचं काही मिलन होतं आणि त्यांना समाधान प्राप्त होतं. जोपर्यंत जीवाला जोपर्यंत श्रीगुरूची कृपा होत नाही, देवाची कृपा कमी पडते का असं आहे ना. आहे म्हणजे माझ्या विठोबाचा कायचा प्रेम आपणाचे देव. नामदेव महाराजांना विचारलं, म्हणला देवा तू एवढा मोठा असताना देखील सगळं काय पुन्हा गुरुची आवश्यकता जा म्हणला विसोबाख्याच्या लागले. असं आहे ना, कारण संतांच्या सभेमध्ये नामदेव नापास पडला. सांगितलं यथार्थ बोध. म्हणलं हे बा तू काय केलेलं आहे ते विटेवर तर मला तू ओळखलं, पण कुत्र्यात असलेलं कुठे ओळखलं. दगड घेऊन धावला म्हणलं चपाती साधी चपाती मिळण्याकरता. म्हणून तद्बुद्ध तदात्मानस्त निष्ठा गच्छन्ति पुनरावर्तन विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे. मला श्रीगुरूची अत्यंत आवश्यकता आहे सांगण्याकरता हे दृष्टांत आहे. जो उदयाला आल्यानंतर चोर लोकांचं कार्य संपलं. अंधारा चोराचा मित्र आहे आणि प्रकाशा काय शत्रू आहे. आपला अंधार शत्रू आहे आणि प्रकाश काय सगळं उलटच आहे. आसुरी संपत्ती आणि कोणती दैवी संपत्ती, भाजप आणि काँग्रेस असंच आहे बघा. दोष नसतानाही दोष काढता जवळ आपला. म्हणून
दृष्टांत देवना सूर्याला. त्याच्यामुळे काय होते, जाळी तर दांगे संसाराची. संसार म्हणजे काय, त्याचं लक्षण म्हणजे काय, त्याचं स्वरूप म्हणजे काय, नसलेला संसार आला कुठून, गोड वर्णन आणि करायचं. प्रत्येकाच्या संसाराची भिन्न व्याख्यता भिन्न भिन्न आहे. देहाला संसार म्हटलं, देहाला सत्य समजले वगैरे. त्याच्यामध्ये समष्टी रूपाने व्यष्टी रूपाने न का बद्धी कोयम वास को आत्मात्र जगत कदम इतका निर्णय तो स्वयं संसार आहे. याचा अशी बुद्धीकडून निर्णय न होणे याचाच काय म्हणायचं. आणि बाकी आपल्या त्याच्या संसाराच्या शाखा आहे. लग्न केलं म्हणजे संसार म्हणायचा, आणि लग्न नाही केलं म्हणजे तो काय असंसारी आहे का. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संसार आहे. अज्ञानालाच काय म्हटलेलं आहे का. हे अज्ञान कोणाच्या ठिकाणी आहे, जडाच्या ठिकाणी आहे का, चेतनाच्या ठिकाणी. जडाच्या ठिकाणी जडाला काही ज्ञान आहे का. बरं चेतनाच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार राहतो, मग आहे तरी तीच जडाचा. दोघांच्या संबंधातून ती लाट ज्याची उत्पन्न होते. समुद्रातही लाट नाही, सूर्यकिरणातही काही नाही, लाट नाही. मग लाट कशा राहते, वाऱ्याचाही लाट नाही. मग नसलेली लाट कुठून उत्पन्न झाली, दोघांच्या संबंधात. तसं चित जडाच्या संबंधातून असं नसलेला संसार काय होतं, उत्पन्न होतं. दुसराच दृष्टांत झालेला आहे. मग त्या संसाराचं स्वरूप 15वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये करोडी संसार भाव स्वरूपी अंते ठाव अवयाद्याव 15वा सुंदर अध्याय आहे. त्याच्यामध्ये संसाराचं रूपकाच्या द्वारा त्याचं वर्णन केलं आहे. ऊर्ध्व मूल मध शाखा अश्वत्थम प्राऊर, प्रत्येक पदाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. एक 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 दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगलं. जयाचा रश्मी निवड होता स्वरूपी स्थिर, महासिद्धीचा पूर्व मृग जळला. सूर्यकिरणाचा उकरभूमीला संबंध झाला म्हणजे त्याच्या आणि उकिरा भेटी झाली यावी मृगजळाची अपुरा रूप. मृग तृष्ण्या पीडिते संभ्रमे विसरून जळते तोय बुद्धी फुटवणी पडे तो मृग वाढवे. अरे मरायला जरी टेकला तरी तुझा संसाराच्या त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. संसाराचं स्वरूप नाही का. नंतर मनुष्य देहा भोग प्रधान नसून कोणत्या प्रधान आहे, विचार प्रधान आहे. विचार नावाची फक्त मनुष्य देहातच करता येत असते, अन्य देहामध्ये काय नाही. वाणी आहे पण काय नाही. कुठं आहे का, त्यांना काही विचार आहे का, फक्त कोणत्या देहात आहे, मनुष्य देह. क्षणोक्षणाची करावा विचार, अंतरा व्यापार. विचार कुठे मिळत असो, संत समागमी करावी जातोय. मग काय करायचं, तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धडे. चांगला आहे तेवढे एक 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 दृष्टांत देऊन असं आपला हात चालवायचा. प्रत्येक बोधाची आपण माथया सोहम त्याच्या मतदान्य आली आहे. रपे आत्मभ्रांपेशा आपण पाय सोहम त्याच्या मध्यान्ह सूर्याचे नाही. प्रातःकालचा सूर्य, दुपारचा सूर्य आणि सायंकालचा सूर्य. सूर्य एकच आहे पण त्याच्या प्रकाशामध्ये काय आहे. प्रातःकालचा माणसं घरातून सूर्यकिरण अंगाला लागा म्हणून प्रातःकाली कुठे उठतो, आणि दुपारच्या फेरी उन्हात बसला तिथून घरात झाला. सूर्य एकच आहे पण त्याच्या किरणामध्ये जी उष्णता आहे त्याच्यामध्ये मात्र फरक आहे. मग त्याला ज्यावेळेला प्रखर अनेक किरण असतात त्याला माध्यान्ह म्हणावं. आणि बरोबर जो आपल्या डोक्याच्या वर सूर्य आला म्हणजे ती सावली जी असते ती कुठे होते, नाहीतर आपली हे सावली पडकी व्हायची. आणि दुपारच्या वेळी सावली कुठे खाली. दृष्टांत केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. मुख दयाचा प्रत्येक बोधाची अमाशयान सोहमतेचे होत नाही. मग सूर्याचा जसा मध्यान्ह काळ असतो त्याप्रमाणे
ज्ञानाचा सुद्धा आहे. सोहम त्याच्या ज्ञानाने देवहम ही वृत्ती संपली. कोणती वृत्ती आहे? आता तो देहम या वृत्तीवर येत असतो. काय एकदा संपलं की संपलं. साखरेचा मागवतान पण बदलीमध्ये हे करता. ऊस नव्हे पंडित होतात. एकदा साखर झाली म्हणजे ऊसच असतो बघा. एकदा पण म्हणतो निजात्मस्थितीचा राहो आणि काय देह झाले काय परिणामचा होमना हो. मग एकदा तो आणखी आत्मबुद्धीवर आल्यानंतर तो कुठं देहबुद्धीवर येतो काय? शक्य आहे का? आहे ना. एकदा जाग आल्यानंतर स्वप्नातल्या गोष्टी शक्य म्हणतो. एक ग्रस्त आपला स्वप्नामध्ये एका ग्रस्ताने मित्राने 500 रुपये देव केले आणि 3 दिवसाचा काय केला? करार केला. मग पुढे पण ही घटना कुठली सगळी? स्वप्नातली. मित्राला पैसे दिले तर कोणत्या अवस्थेमध्ये? स्वप्न आहे. मग पुढे जागा झाला. याने कोणाला दिले होते पैसे? मित्राला. काय 500 रुपये म्हणा. 3 दिवस निघून गेले. पैसे मागण्याकरता गेला. हे म्हणलं बाबा आमचे 500 रुपये. म्हणलं केव्हा दिले होते? म्हणलं स्वप्नात नाही दिले का? स्वप्नातले पैसे दिले का तूप काढत दे. अवस्था तर भिन्न आहे. ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या अवस्थेमध्ये अन्य अवस्थेचा अभाव असा. जागृतीमध्ये स्वप्नाचा काय अभाव आहे? स्मरण आहे फक्त. काय व्यवहार आहे का स्मरण आहे? स्मरण आहे. स्वप्नातल्या पदार्थाची जागृतीमध्ये काय व्यवहार असतो काय? तसं बोधावर ते आल्यानंतर मग काय प्रश्न आहे? तो कशाला देहाशी संबंध ठेवतो? एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांचा माध्यांना आली लपे आत्मभ्रांती छाया आपण पाहतोय. असा बरोबर प्रत्येक बोध. प्रत्येक हा शब्द आत्मवाचक आहे. त्याचा बोध म्हणजेच आत्मा म्हणजे गोडी साखरेहून भिन्न नाही. साखर गोडीहून भिन्न नाही. गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजे बोध म्हणजे आत्मस्वरूप. आणि एकदा तो आल्यानंतर मग काय होत असते? लपे आत्मभ्रांतीचा आहे आपण पाहिजे. आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये नाही का अज्ञान जसंच्या तसंच राहिलेलं आहे. तर यथार्थ रूपाने करणं म्हणजे आत्मस्वरूप. त्याला बोध असं म्हणा. कोणत्याही अंगाने जर तो हे राहिला तरी त्याला यथार्थ बोध म्हणतात. सगळे आत्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये भ्रांत सगळे सगळे 12 दर्शनापेक्षा एकच दर्शन शहाण आहे. 6 आस्तिक आणि 6 प्रत्येकाच्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत मत काय एवढा मोठा जाणकार नाही आहे. आत्मा जड मानला आणि पुन्हा एक मानला का अनेक मानले. मूर्ख पुन्हा करून ठेवला कोणता व्यापक मानले का? सगळ्या आपल्याला एकमेकाचं समजा कोणाचा आत्मा कोणाचा आहे, कोणाचं घर कोणाचं आहे. भलतेच्याच घरी राहतो नाही एकाचं खंडन आहे ना. यथार्थ निर्णय होऊ शकत म्हणजे म्हणलं तुमचं सगळं जड आहे. मग व्यवहार होतो कसा? असा प्रश्न आहे. तुम्ही परमाणूपर्यंत गेले ना. कोणापर्यंत गेले? ज्ञानशास्त्राशिवाय अंतिम अवस्था म्हणजे कोणती? परमाणू आरंभले आहे. मग तुमचा परमाणू जड आहे का चिद आहे? म्हणला तो जड स्वरूप आहे. मग त्याचा जणू होण्याकरता येईल बरं का? जडाला कुठं ज्ञान असते का? संयोग होण्याकरता काय पाहिजे? ज्ञान असावं लागेल. मग तुझं जड 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 नाही. जड एका ठिकाणी येईल. ज्ञानच नाही तो एका ठिकाणी येईल. मग इथे नाही आहे का नाही ईश्वर मानलेला आहे. ईश्वराच्या इच्छेने 2 परमाणूचा काय होतं? संयोग. त्याला ईश्वराची घेणं देणं काय? परमाणू ईश्वराच्या इच्छेने 2 परमाणू काय होतं? जनोक प्रेणोक वगैरे जावे. जेव्हा आत्म्याच्या बाबतीत एक वाक्यता नाही. एक वाक्यता फक्त वेदांतशास्त्रात आहे. एकमेव अद्वितीय आत्मे नाना नसून आत्मा किती आहे? शरीर अनेक पण अनेक शरीरामध्ये असलेला आत्मा किती?
नाही का. साखरेचे मिठाचे खडे जरी आणि घातले तरी त्या साखरेच्या कणामध्ये असलेली गोडी कशी आहे तिच्यात कोणताही भेद करता येत नाही. त्याप्रमाणे मंगीपासून तो तहत ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा आत्मा किती आहे. उपाधी भिन्न असेल, उपाधीने मोठे असेल, पण आत्मा मात्र सर्वाचा काय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. हे सांगणारं कोणतं शास्त्र आहे? वेदांत शास्त्र आहे. आणि अनेक शास्त्रांनी आत्मे एक नवा व्यापक म्हणून अनेक मानले. तुमच्या मीमांसाकारांची जड मानलेलं आहे. काजव्याप्रमाणे मांडला. काही काजवा काय देतो त्याचे अवयव असतात आणि ते काही प्रकाश देतात. आता काजवा सावयव आहे का निरवयव आहे? सावयव आहे ते. मग काजव्याप्रमाणे म्हटलं हातपाय कसा होईल? सावयव आहे. सावय आला तर भेद आला की स्वगत भेद बसला ना. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते स्वगत भेद नाही. आत्मचरित्रामध्ये वर चढण्याकरता प्रयत्न केला पण पहिल्याच पाय घेऊन खाली पडले. वर जाऊ शकले. सुंदर आहे, मौज असते. खूप वेदांत सुंदर आहे बघा. पण त्याची दृष्टी नसल्यामुळे आपल्याला त्याच्यातलं तत्व जाणून घेण्याकरता मनुष्य काय होतं, दुरावतं. त्यामुळे दृष्टांत नभे आत्मछाये पाय पारदरी. सूर्याच्या प्रकाश पूर्ण एकदा सूर्य उदयाला येऊन मध्यान्नावर आला म्हणजे आपली छाया जशी खाली होत असते पूर्ण बोधावरती आल्यानंतर आत्मस्वरूपाच्या विषयीची भिन्न भिन्न म्हणजे छायेप्रमाणे म्हणजे त्याच्यातून निवृत्त होता. त्यावेळी विश्वस्वप्नासहित कोण अन्यथा मते निद्रते आणि सांभाळणारीची जिथे माया राहते. तेव्हा कोण वेळी विश्वस्वप्नासहित कोण अन्यथा पदे सर्व जगात संगती करण्याकरता विना माया मानल्याशिवाय कोणत्याही पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. अजातवादात काय आहे? संपर्क त्याच्या माया. मग जगात विचार करता तुम्हाला माया काय करावं लागेल? मारावीच लागेल. ज्या अर्थी परिवार दिसतो त्या अर्थी परिवाराकरता नाही का गृहस्थी झाला असला ती गोष्ट विष्ट सांगायची मावायचं. कोणीतरी आपले पत्रक घेऊन येत असतात त्याच्यामध्ये आपल्याला मला गरीब व्हावं, मला काहीतरी मदत करा, मला घर नाही, दार नाही, काही नाही, काही नाही. वाचक माणूस हुशार होता. त्याने विचारायला सुरुवात केली. कारण म्हटलं अरे भीक मागतो तुला घर नाही का? कुठला आलं म्हणलं गरीबाला घर? अरे काय शेती बेती कुठली आली म्हणलं गरीबाला शेती? अरे काही बहीण भाऊ वगैरे कुठे आले म्हणलं गरीबाला? बहीण भाऊ एकटाच नार आहे. मग त्याला विचारलं म्हटलं तुला आई वगैरे कुठली आली मला गरीबाला आई मान्य होईल का? तू जरी तोंडाने नाही म्हणत असला तरी तुझ्या अस्तित्वाने तुझ्या आईची काय झाली? मानत्व. आंधळ्याने सूर्य नाही म्हटल्यानंतर सूर्याचा अभाव होत असतो का? स्वभाईम नाही प्रतिष्ठित. तुम्ही आहे म्हणावं तरी आहेत, नाही म्हटलं तरी. ते मामासाहेब सांगायचे कोणतरी विद्यार्थी त्याला प्रबंध लिहायचा आणि त्या प्रबंधामध्ये असं लिहायचं होतं ईश्वराची सिद्धी नाही, ईश्वर नावाची वस्तू जगतामध्ये नाही, सिद्ध करून दाखवण्या. आणि ते मामाकडे गेलं. म्हणलं मामा असा प्रबंध लिहिला आहे, ईश्वराची सिद्धीच होती ही नाही. म्हणलं बा तू ईश्वराची सिद्धी केली तरी ईश्वर आहेत आणि नाही केली तरी तुला विचारतो कोण? खरं का? मला उलटा आपली पाण्याची दार उलटी मला सरळ म्हणून ईश्वर नाही हा विचार करण्यापेक्षा कोणता विचार कर? ईश्वर आहे. विसरले येतो या आणि पद्धतीला खाली तात्पर्य विसर झालेला आहे. म्हणून जगत विचारामध्ये वेदांत शास्त्रामध्ये कोणत्याही विचारामध्ये बघा
सांख्याने प्रकृती मानली आहे, दर्शनकारानेच काही केलेलं आहे. तसे वेदांताला असंगच असणाऱ्या स्वरूपापासून आणि जगताची उत्पत्ती होईल. मग शास्त्र सांगू अथवा न सांगू, मग माया काय करावं लागेल. मग ती माया कशी मानायची, काय मानायची, कोणाच्या ठिकाणी मानायची, तिचं स्वरूप आहे. माया मानली की जीवात पालन पडे. तिचंच नाव आहे अविद्या आहे. अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. म्हटलं दोघांमध्ये फरक आहे. एक मलिन सत्व आहे, एक शुद्ध सत्व आहे. शुद्ध सत्व हे आवरण घालत नाही. मलिन सत्व हे काय आहे, मग जीव अल्पत नाही, ईश्वर काय आहे सर्वज्ञ आहे. सुंदर अवच्छेदक असतात. तेव्हा ईश्वर म्हणण्याची आवश्यकता खंडरायाला बरोबर. दोन दर्शनकार ईश्वर मानत नाही. एक कोणता पूर्वमीमांसिक ईश्वर मानत नाही आणि आमचे सांख्य दर्शनकार ईश्वर मानत. त्याला विचारलं, म्हणलं तो ईश्वर का मानत नाही. तर मला कर्मच आपलं, कर्माला काय देतात. मध्यंतरी ईश्वर मानण्याची आहे. मग त्याला प्रश्न करत असतात, तुझं कर्म जे आहे ते चिद आहे का जड स्वरूप आहे. हा प्रश्न. बरं तेच स्वरूप मानलं तर आमचं मत आलं की जड स्वरूप, जडाला कुठं ज्ञान असते का, नाही का. कर्म म्हटल्यानंतर ते जड स्वरूप आहे. त्याला आणखी एखादा चोरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चोरीच आपल्याला काहीच देत नाही असं जर म्हटलं आपण, तर कोणीतरी त्याची शिक्षा करणारा न्यायाधीश काय केलं पाहिजे. जसे ज्याचे कर्मात त्याचे एक फल देतोय. कारण जड कर्म बरोबर त्याला त्याचे ज्ञान आहे का, नाही का. दगडावर दगड पडला, खालचा दगड पडतो का, दोन्ही कसे आहे. बरं आपल्या अंगठ्यावर दगड पडला, हा कारण एक काय आहे चेतन आहे. म्हणून कर्म जड आहे. मग जडाला शिक्षा देण्याची अक्कल आहे का. त्याच्याकरता एक न्यायाधीश काय केला पाहिजे आणि त्याला ती ईश्वर म्हणतात. जैसे ज्याचे कर्म आणि तसे तसे. कारण कर्माचा कायदा आहे की जो कर्म करेल तो कर्म भोगूनच संपवावा लागला. तो कितीही मोठा माणूस, पर्यायी गवारा साधा निर्वंश झाले सगळे, बिल्ले गेले ईश्वर. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलं तर यांनी बाण मारला, पायाला लागला. मग त्याला विचारलं, म्हटलं तुम्ही एवढे मोठे असताना देखील तुमच्या पायाला बाण मारला, म्हणलं हे काही योग्य आहे का. म्हणलं हे बा आमच्या कर्माचं फळ आम्हाला. म्हणजे तुमच्या कर्माचं फळ म्हणजे कोणतं. वाली याच्या वेळेला आहे का नाही, वालीला देवाने काय मारला, मग काही अपराध होता का. आमची सुग्रीव होते ना, आमची भानगड मध्यंतरी दिसणे कशाला हे नाही करता. मग तुम्ही म्हटलं अपराध नसताना वालीला काय मारला. माझं तर त्याचं फळ तुम्हाला मिळालं, तुम्हाला मांडीवर काय वाढला. ते काही नाही, कर्म भोगूनच काय केलं पाहिजे. म्हणून संचित जाणे योग्य करा. कर्म करण्याच्या अगोदर त्याचा काय करा, विचार करा. जेवण्याच्या पूर्वी, तोंडात घास घालण्याच्या पूर्वी विचार करा. एकदा हात ढकलल्यानंतर परतंत्र ते फळ दिल्याशिवाय नाही का. डायबिटीस झाला तरी लाडू खातो, म्हटलं तर डायबिटीस वाढल्याशिवाय मग ईश्वर काय तत्व काय केले आहे ते सिद्धांत झाला होता. म्हणून आपण विश्वासात माया राहते. माया जर संपत नाही, आपले राहत नाही तर तिचं कार्य सिद्ध होऊ शकत. मग तिचं कार्य, मायेचं कार्य, स्वप्न सुषुप्ती वगैरे कोणाचे काय अनेक रूपाने माया आपल्याला प्रतितीला येत असते. मी आहे हे सुद्धा मायेचंच काय स्वरूप आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतंय जगत, हे सुद्धा मायेचं काय. मग ते काय कार्यावरण कोणाकडे जायचं असते. ज्ञान करून देण्याकरता जे काही प्रमाण मानलेले आहे,
प्रमाणाच्या विचाराचा जर आपल्याला निर्णय करावा लागत होता. मग कोणी प्रमाण मानत चार वारी एकच प्रमाण मानलं नाही, एक दोन मानतात, त्याचा भाऊ चार मानतात. मीमांसकांनी 6 प्रमाण आहे आणि वेदांताने काय केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रबल प्रमाण कोणतं मानलं? शब्द प्रमाण. तस्मात शास्त्र प्रमाणच नाही. मग ईश्वर दिसत नाही, तुम्ही का मानता? शब्द प्रमाण आहे. ज्या अर्थी जगत दिसते, जगाला निर्माण करणारा करता काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. सगळ्यामध्ये श्रेष्ठ प्रमाण कोणतं झालं? शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजेच वेद. आणि शब्द प्रमाण म्हणजे ज्ञानेश्वरी गातात. गाते ते ज्ञानेश्वरी काय संपूर्ण तत्वज्ञान तुमच्या वेदातलं तत्वज्ञान महाभारतामध्ये आहे. आणि महाभारतातलं सर्व तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेत आहे. आणि सगळ्या श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठीची आणि ते सगळं तत्वज्ञान अमृतानुभवामध्ये थोडक्यात आणलं. 9000 ओव्याचं असले तत्वज्ञान 900 ओव्यामध्ये अमृतानुभव. आणि 900 ओव्यामध्ये असलेलं तत्वज्ञान 65 ओव्यामध्ये चांगदेवाचा निमित्त चांगदेव स्वस्ति श्री घडे. आणि 65 ओव्यामध्ये असलेलं तत्वज्ञान बरं का 25 अभंगाचं तत्व हरिपाठावर झालं. मोठ्यांची वाक्य एवढा हरिपाठ काय? मग एक हरिपाठ म्हटलं ना, विष्णूचं नाम म्हटलं धारोकर चरितीचे वाक्य. त्याने शेवटी हरिपाठच सांगितलं. दोन्ही हरिपाठ सांगितले. नाथ महाराजांचं ज्ञानेश्वर. मग इतकं महत्त्व श्रेष्ठ. सप्ताहामध्ये नाही व्याख्यान झालं, कीर्तन झालं तरी चालेल, पण हरिपाठ झालाच पाहिजे. नाही तर काय शून्य आहे. वारकरीचा मृदाव हरिपाठाला काय इतकं महत्व आहे. सरी दृष्टांत झाला. मग माया जर संपली तर तिचं कार्य कसं शिल्लक राहिलं? मग तिचं जे कार्य आहे, सगळ्या अवस्था वगैरे नुरायची माया ती. मग आता शेवटी काहीच शिल्लक राहिला नाही का? मायेचा सगळा परिवार नष्ट झाल्यानंतर काही शिल्लक नाही राहिलं म्हणतं शून्यवाद येईल. आणि शून्यातून कुठे जगत निर्माण होतं? हा भाव कोण नाही आला, या उपादान कारण होऊ शकत नाही. उपादान कारणाचा विचार करण्यात कुठे भावरूप तत्व काय केलं पाहिजे? मांडलंच आहे. नाही त्याच्यातून कुठं जगत उत्पन्न होत असेल, पेरलंच नाही तर शक्य आहे कधी? मग तुम्हाला कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे? मग कोणतं तत्व शिल्लक राहते? सर्वाचा निराश झाल्यानंतर काहीच नाही, शून्यवादी. मग कोणतं तत्व शिल्लक राहते? प्रत्येक बोध विश्व आहे. प्रत्येक बोध मनोनी अद्वय बोध पाठणी आणि महानंदाची. सर्वांचा निराश केल्यानंतर जे तत्व शिल्लक, ज्याचा निराश होऊ शकत संपलं की त्याला अद्वैत बोध. अद्वैत बोध पाठणी सांगितलेलं आहे. आणि महानंदाची दाटणी, ते अद्वैत किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम. हे सत्य हे सुद्धा वाचक आहे त्याचे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ना स्वतःही म्हणता येत नाही. त्या मग सत वगैरे काय म्हटलं? असताची व्यावृत्ती सत म्हणून आले. त्याला स्वतःचा सुद्धा डाग लागू शकत. अगदी शुद्ध कपडा असला तर त्याला हाताचाही सुद्धा काय लागतं? मग कपड्यात कागदात गुंडाळून द्यावं तिथे ना, त्याला सत म्हणता येत नाही. चिन्ह सापेक्ष भाव आहे. कोणता भाव? असताची व्यावृत्ती सत म्हणून आले. शब्दाची आवृत्ती चिद्रूप आहे. दुःख आहे म्हणून त्याच्यावर नापास नाही झाला तर 5 झाला, 5 झाला असला तर 2च तत्व आहे. मुलगा नाही झाला तर अजून 3रं काही अस्तित्व झालेलं दृष्टांत. पाटणी म्हणजे नगरामध्ये. बिहारची राजधानी कोण आहे?
अद्वैत बोध पाठवली आनंदाची. हा सामान्य आनंद आहे का महाआनंद आहे? आणि सगळे आनंद याच्या आनंदामुळे आहे. सर्वांमध्ये जो काही आनंदाचा भास होत असतो ती कडी जशी साखरेची असते तसं तसं जिथे जिथे सुख आहे ते कोणाचं आहे? ब्रह्मांड आहे. पंचदशीमध्ये 5 प्रकरणामध्ये त्याचा विचार केला. ब्रह्मानंद, आत्मानंद, अद्वैत आनंद, विद्यानंद आणि शेवटा कनिष्ठ कोणता? विषय आनंद. सुंदर प्रकरण त्याचे झालेले आहे. असं काही सांगायला लागलं म्हणजे विद्यार्थी आणि गोष्ट सांगितली. आता गोष्ट सांगून वेळ जातोय कुठं कळत कळायला पाहिजे. तत्वाचं विवरण जर केलं नाही, मोठ्याच्या तोडून ऐकलं, तत्वाचं विवरण जर केलं नाही, शहाणी माणसं तिकडे लक्ष देत नाही. इतकं हे आहे का त्याने यथार्थ तत्वाचं काय केलं पाहिजे? वर्णन केलं. म्हणून तर जरा पदाची कोर न सांगणे, नाही तर तुम्ही आमच्याकडे काय देणार नाही. तुम्ही कशाचे श्रोते आहात, इच्छुक कशाचे आहात तुम्ही? तत्वज्ञानाचे आहे. महानंदाची दाटणी. मग काय सूर्योदय झाला म्हणजे इथे प्रकाश नाही असं म्हटलं येते का? अशी जागा नाही की ज्या जागेमध्ये काही नाही. जसा आनंद नाही, हे आनंदाची सांगता गोष्टी झाल्या. आणि मग सुखानुभूतीची घेणे देणे, ज्याची इच्छा मनुष्य करत असतो त्याची जर आणखी विफलता प्राप्त झाली तर त्याचा भाव नाही का. एखादा कल्पना बाजारामध्ये कोथिंबीरची जोडी असली, फार कमी मालाला 25 रुपयाला एक जोडी झाला. किती? आणि माल भरपूर आला तर फुकट घ्यायला कोण तयार होईल? फेकून द्यावं लागेल. अल्प असेल तर त्याला किंमत. आणि मला इतका आनंदरूपी माल होतो, घेणे देणे काय. मग तो शेतकरी म्हणत असतो, जाऊ द्या, नाही विकत घेतलं तरी झालं, फुकट घेऊन जा. तुमचं काय म्हणते केळ जुडे काही घेऊन जा. केळं जर खपत नसले ठेवती बोलावता मुला केळ काय करा, आपण पैसे द्यावं लागेल ना. म्हणलं फुकट देतो की सगळे. इतका आनंद दाटला. म्हणून तिचं कुठला शिरका आहे का दुःखाला? दुःख त्याच्या दुःखदाय काहीच नाही. स्वप्नाशी मुक्तीमध्ये द्वैतामध्ये आनंद शोधण्याचा विचार करणं म्हणजे जिथे नाही तिथे जे शोधणं म्हणजे काय? वेळेपण आहे. विषयामध्ये सुख नसताना हे सुद्धा शोधणं. मग भासते भास आहे तो काय? बरोबर. मग आम्ही घेतलेलं काय त्याचं पर्यवसन दुःखात आहे. विषयेंद्रिय संयोगात परिणाम आहे. तत्सुखम साधे. मग त्याचं आज डायबिटीज झालेल्या माणसाने आज सकाळ खाली तर गोड लागते. परिणाम राम बोला भाई. असा विषय सुख आहे नाही का? माणसाला बंद करायचा विषय सुखाचाच आहे. म्हणून महाधंदाची दाटणे आणि सुखानुभूतीची घेणे देणे. दुःखाचे नाही, कशाचे? कोण विचारतात? सुखाला विचारतो कोण? विपुलता आलेली असल्यानंतर कोण विचारतात? अहो म्हणलं 4 लाडू खाली ताटात पडलेले आहे, तर म्हणलं घ्या की तुम्ही. म्हणलं काय खाऊन मारायचं का? आणि अगोदर काय होती जेवणाच्या लाडू खाण्याची काय होती इच्छा होती, हे वाढ वाढ वाढ. आणि आता म्हणलं त्याचं सुखानुभूतीची देणी देणी खायला हवे, मंद व्हायला हवे. ज्ञानेश्वर म्हटलं एक एक दृष्टांत जीवना सिद्धांत आणखी. किंबहुना ऐसे ऐसे मुक्त कैवल्य सुदेशे आणि सदा लाये जे का प्रकाशे जयाजीने. सदा लाये जे का प्रकाशे
सूर्याला प्रकाश आणावा लागत असतो का दूर हो म्हटलं तरी तो दूर होऊ शकत नाही. असं आहे ना, उपाधीचा बाध होत असतो, स्वरूपाचा बाध होऊ शकत नाही. विचारता निरसले प्रपंचासाठी सांडवे. बाध योग्य असेल तो संसार आहे, ज्याचा बाधच होऊ शकत नाही ते परमार्थ आहे. त्याचा कुठे नाश अनुत्पन्न स्वरूप आहे. नित्य वस्तूच्या बाबतीमध्ये जी नित्य वस्तू आहे तिला काही जन्म नाही, मृत्यू नाही, कारण ती नित्य आहे. परमात्मा स्वरूप अनित्य आहे का नित्य आहे? नित्य आहे. त्याची काही उत्पत्ती होत असते का? त्याला कुठे नाश आहे? अविनाश तुझा ध्येय सर्व विधान विनाश मग न करते. त्याचा विनाश कोणाकडूनही सुद्धा आणि जर विनाश होत असेल तर त्याला मुख्य तत्व म्हणता येत. एक एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत मुक्त कैवल्य असं म्हणतात. ज्ञानेश्वर म्हटलेलं आहे ना, कैवल्याचं आरतीच्या अभंगामध्ये महाकैवल्य आरती ज्ञानराजा शेवटी साधू संत महाकैवल्य तेज. मग हे मुक्त कैवल्य कसं म्हणतात? साधू संत आहे कोणतं? बद्ध कैवल्य आहे का? कोणतं कैवल्य आहे? आपलं कैवल्य आहे पण जे आवरण आहे त्याच्यावर कुठून काय दाखलेलं आहे? दृष्टांत सिद्धांत चांगले आहे, त्यामध्ये वाईट चांगलं नाही. एखाद्या पंडिताला जेवणाला आमंत्रण दिलं बाईने. बाई गावंढळ होती. मग तिला काय करायचं? स्वयंपाक करायचा. स्वयंपाकघरामध्ये काही व्यवस्थितपणा असला पाहिजे. ते लहानसं पोरं बाजूला ठेवलं पाहिजे. स्वयंपाकघरातच कुठे? स्वयंपाकघरातच ठेवलं. पुढे काय पोराने काय केलं? बाईला वेळ कुठे आहे? मग त्यांनी त्याच्यावर टोपलं ठेवून दिलं. पंडित जेवायला बसले. बाई सगळं वाढायचं. शेवटी पंडित म्हणायला लागले, म्हटलं बाई सगळं वाढतात टोपल्या. मला वाढत नाही. आता बाई लाजली बघा. टोपल्याखाली काय काय ठेवलंय? आता टोपल्याखाली काय आहे? त्याप्रमाणेच आहे. आवरण नावाचा दोष आहे. कोणता? आवरण जर निवृत्त झालं असतं तर मागितलं असतं का? मग काय टोपल्याने काय घातलेलं आहे? आवरण घातलं आहे. जसं बद्ध कैवल्य म्हणजे मायचं त्याच्यावर काय आहे? जोपर्यंत अविद्या निवृत्ती होत नाही तोपर्यंत कैवल्य असूनही सुद्धा कोणतं कैवल्य? आणि ज्या दिवशी आणखी अज्ञान निवृत्त होईल त्या दिवशी कोणतं कैवल्य? मुक्त कैवल्य. निष्धाम योगी चारावं आणि उदयराजी उदयला ठेवावं आणि पेढीत पूर्व दिशेची ठेव उदय असताना. निजधाम योमीचा जसा सूर्य आणखी आकाशामध्ये सर्वांना खरं तर असं आहे, आपण तो सूर्य मावळतो असं म्हणतो. आणि शहाण्याच्या दृष्टीने असं मावळत नाही सूर्य. पृथ्वी फिरते. पहिला इकडचा भाग आला म्हणजे अंधार, इकडे गेला की दिवस, इकडून आला की इकडे अंधार, तर इकडे मग. आणि त्याच्यावरून अंधार असला त्याला म्हणायचं रात्र, दिवस असला तर. आपल्याकडे आज का तुमच्या अमेरिकेत गेलं तर काय अंधार आहे. सूर्याला काय अंधारे माहिती नाही, काय माहिती नाही. काय प्रकाश आहे त्याचं काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सदा नाही जे का प्रकाश आहे जयाचे नाही. प्रकाश आणावा लागत असतो, त्याचं स्वरूपच आहे. त्याप्रमाणे ज्ञान हे श्री गुरुचं काही स्वरूप आहे. भौतिक देह आहे काही स्वरूप नव्हे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या सूर्या श्री नमो नमो. मग आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज काळे आहे का गोरे आहे, उंच आहे का ठेंगणे आहे, याचं वेळ वर्णन केले आहे. मग काय म्हटलं? चित सूर्य असं म्हटलं. निज धाम योमी चारावं आणि काय उदय झाल्याची उदय जत खेळ आणि पेढी पूर्व दिशाची ठाव उदय असताचा. निज धाम योमी चारावं. कुठला राजा आहे निजाम? आपली जी स्वरूप स्थिती, ज्या स्वरूप ज्ञानियांचा राजा आणि गुरु
महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पदं सगळी काय होतात, शोभतात सगळी, किंवा त्या पदाला ज्ञानेश्वर महाराजामुळे किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराजच नव्हते तर आळंदीला विचारतो, मला आळंदीला किंमत कोणामुळे आली? ज्ञानेश्वर महाराज. एखाद्याला विचारलं म्हणजे इथं कशा करता येतं, मला इथे आळंद आम्ही ज्ञानेश्वर महाराज आहे, इथे ज्ञानेश्वर महाराज नसते तर मी धाम यमी जळावं. उदय जळायची, तो काय उदयाला यावं लागत असतो का? तो कसा आहे उदय, नाही का? त्याचा उदय झाला तर सूर्याचा उदय झाला पाहिजे, म्हणजे मग प्रकाश पडेल. असं हा उगवलेलाच सूर्य आहे, कधी मावळू शकत. सदा लाईचे का प्रकाशिनी जयाचे नाही किं स्वरूप आहे. दादा भौतिक प्रकाशाने युक्त असतो, हा पांढरा प्रकाश आहे कोणता सूर्य, पण तो काळ्या प्रकाशाचं काय करतो, निवृत्ती करू शकतो. आणि हा प्रकाश असा आहे श्रीगुरु निवृत्तीचा आहे. हा ज्ञान प्रकाश आहे कोणता. या ठिकाणी अंधार आहे कोणामुळे कळतो बघा, अंधाराचे प्रकाशन करणारा ज्ञानरूपी तत्व काय केलं. बरं, या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे कोणामुळे कळाला, याचं कोणी ना कोणीतरी प्रकाशन करा. म्हणजे भौतिक प्रकाश आहे, कोणते प्रकाश, आणि श्रीगुरुरूपी सूर्य ज्ञानरूपी प्रकाश आहे. ज्ञान हाच काय प्रकाश आहे. किंबहुना ऐसे निष्धाम योनीचा उदय झाला की उदय झाला, त्याचा उदय व्हायचा आहे का आहेच तो बरोबर आहे. पेढी पूर्व दिशाची ठाव उदय असताचा, आणि त्याच्या एक प्रकाशामध्ये ज्या दिशा असतात त्या दिशा लोप पावतात. पूर्व दिशा कामाची, ज्या दिशेला सूर्य उगवायला येतो तिला कोणती दिशा, आणि तिच्या मापाने मग बाकीच्या दिशा काय करायच्या, मग आग्नेय आणि वायव्य आणि काय हे. पण मूळ कोणते म्हणजे सूर्य ज्या अर्थी उगवलेला आणि तीच पूर्व दिशा आहे. दिसणे न दिसणे माळवी, आणि डोळे झाकले ते सैंग पालवी. काय बोलू बोलू आगवी उघाट्याने, मला हे सूर्यरूपी प्रकाशाची दिवस कसा आहे हा. दिसणे न दिसण्याची मिळवी. न दिसणे म्हणजे अज्ञान, दिसणे म्हणजे ज्ञान. ज्ञान आणि अज्ञान एकाच्या सापेक्ष एक. प्रकाश नाही तर अंधार आहे ना, अंधार नाही तर न दिसणे म्हणजे अज्ञान, दिसणे नसे मिळवे, आणि दिसणे म्हणजे प्रकाश ज्ञान. हा सूर्य उदयाला आला म्हणजे काय होत असे त्याचं इथे वर्णन करून सांगणार. हे दोन्ही संपून जातात, आणि दोन्ही झाकले ते स्वयं तत्व असं आहे ते. नाही का, तेव्हा आपल्या मी शरीर आहे हे आवरणच आहे, आणि मी ब्रह्मा आहे हे सुद्धा काय आवरणच आहे. दोन्ही सुद्धा काय हे. मग सूर्योदयामध्ये काय होतं, दोन्ही अवतारात मी देह आहे हे सुद्धा काय, मग त्याला नाहीसं करणारी ब्रह्मास्मी वृत्ती ही सुद्धा काय स्वरूपाच्या दृष्टीने दोन्ही वृत्तीचा काय हवा आहे. काट्याने काटा काढल्यानंतर काटा काय करायचा, काय म्हटलं तुझे चांगले उपकार आहे आमच्याकडे, म्हणून तुला पॉकेटात ठेवतो असं म्हणून तोही सुद्धा काय करतो, फेकून देतात. मग दोघीलाही नष्ट करणारा, दोन्ही झाकेले ते सैंग, दोन आवरणाने युक्त असलेलं असं ते चैतन्य, ज्याच्यामुळे आणखी त्या दोघाचाही बाध होतो. असं असलेलं प्रकाशरूप चैतन्य म्हणजे हे तुमचं स्वरूप आहे. पालवी. पण काय बोलू बघू, जास्त बोलून काय सांगा. हा होणारा जो प्रातःकाल आहे तो प्रातःकाल त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने आहे, अधिक वर्ण आहे, 2-4 भोग आहे, पुढे पाठ सुरू होतात. 8 दिवस बरोबर बरोबर. सीताराम भाऊची आज्ञा बांधली इथंच थांब.